नांदगाव खंडेश्वर येथे कत्तलीसाठी गवश वाहून नेणारा ट्रक यवतमाळ अमरावती मार्गावरील शिवणी रसलापूर नजीक नांदगाव पोलिसांनी पकडला। शनिवारी सकाळी 8 वाजता ही कारवाई करण्यात आली। अमरावती जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये EC1 जिल्ह्यात वर्षभरात 8 गुन्हे दाखल झाले, तर 14 आरोपींना पोलिसांनी अटक केली। यात 5 गुन्हे गॅस सिलेंडर संदर्भातील आहे। या 8 प्रकरणात 24,10,145 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला। मोर्शी तालुक्यात अप्पर वर्धा धरणाचे 12 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता सर्व 13 वक्रद्वार 40 सेंटीमीटरने उघडण्यात आले। त्यामधून 844 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला। रविवारी सायंकाळपर्यंत ही 13 दारे उघडी होती। त्यातून बाहेर पडणारा अजस्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची प्रकल्पस्थळी गर्दी उसळली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर काँग्रेस राजद पक्षाच्या व्यासपीठावरून करण्यात आलेली शिवगाळ तसेच त्यानंतर समाज माध्यमावर बदनामीकारक चित्र रेखाटन आणि विविध व्हिडिओ याचा निषेध भाजप अमरावती शहर जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने शनिवारी राजकमल चौकात आंदोलनातून करण्यात आले। यामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते तसेच भाजपन सहभागी झाले। अमरावती जिल्हा परिषदेच्या अनुकंपा भरती प्रक्रियेत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देत 9 जणांना घटक पदावर नियुक्ती दिली गेली। 11 सप्टेंबर रोजी समुपदेशन प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश 25 सप्टेंबरपर्यंत मिळणार असून तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे। शेतातील पिकांची मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन नोंद घ्यावी लागते। या प्रक्रियेला 1 ऑगस्ट पासून सुरुवात झाली। सततचा पाऊस, अतिवृष्टी, सर्व्हरचा खडा यासह अनेक अडचणींमुळे 60% शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी रखडली होती। अशा परिस्थितीत शेतकरी स्तरावरील मुदत 14 सप्टेंबरला संपुष्टात येत होती। त्यामुळे शासनाने ऑनलाईन पीक पेऱ्याला 20 पर्यंत मुदतवाढ दिली। अमरावती जिल्ह्यातील पन्नालाल नगर येथील नालेला संरक्षण भिंत बांधावी व प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली। पथरोड तालुक्यात कुंभी वाघोली शिवरात बिबट्याचे दर्शन शेतकऱ्याला घडले। तेलनखडी येथील युवा शेतकरी योगेश कैकाडे बैलबंडी घेऊन शेतात शनिवारी सकाळी 6च्या सुमारास गेले असता त्यांना 40 फुटावरून नोंदी ओलांडून राजू कजेकर यांच्या शेताजवळून बर्डी शिवराकडे बिबट्या व एक बछडा जात असल्याचे निदर्शनास आले। अमरावती रेल्वे स्थानकावरील ROB तोडण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने चालवली। रेल्वे हद्दीतील पुलाचा भाग कशा प्रकारे सुरक्षितपणे पाडला जाईल याचे मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे। हा पूल पाडण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जात आहे। भुसावळ येथील वरिष्ठांशी त्या अनुषंगाने बडनेरा रेल्वेच्या स्थापत्य आणि बांधकाम विभागाकडून सातत्याने संपर्क केला जात आहे। राजकमल आणि जयस्तंभ चौक अशा दोन्ही मार्गाला जोडणारा ROB 25 ऑगस्ट पासून सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। हे विशेष। चांदूर रेल्वे तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा व चांदूर रेल्वे पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केलेल्या इसमांकडून शनिवारी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, 20 सोन्याची मणी यासह 78,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। त्याच्या विरुद्ध अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात 16 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात पुढे आले। अमरावती जिल्ह्यात महिनाभरापासून सतत पाऊस होत असला तरी 8 तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत। सर्वात कमी प्रत्येकी 71.8% पाऊस धारणी व चिखलदरा तालुक्यात झालेला आहे। पावसाळ्याच्या 120 पैकी 103 दिवस आता संपले आहेत। मात्र सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे व 8 दिवसात परतीचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने 16% तूट भरून निघण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील 7,87,091 महिलांनी अर्ज केले होते। यापैकी 6,98,000 लाडक्या बहिणी लाभास पात्र ठरल्या। त्यानंतर शासन पातळीवरून केलेल्या पडताळणीत जिल्ह्यातील 61,902 लाडक्या बहिणी शासकीय नोकरी, 4 चाकी वाहन, कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी अशा विविध कारणामुळे अपात्र ठरविले। पथरड तालुक्यात डीजेच्या दणदणाटाने ध्वनी मर्यादाचे सर्रास उल्लंघन झाल्यामुळे त्रासलेले पथरडवासी एकवटले असून त्यांनी शनिवारी याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दिली।